तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनल. भावना तुम्ही थंबनेल पाहून आला असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या ट्युटोरियलला भावना तुम्हाला समजला असेल. ओके भावना, जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही. भावना आज आपण घेऊन आलोय फोटोशॉप जे PC युजर आहेत त्यांच्यासाठी आपण केलेले भावना एकदम खतरनाक मराठी लग्नपत्रिका डिझाईन, एकदम फुल टू एडिटेबल असणारे भावना. सर्व फॉन्ट वगैरे जे काय अलाइनमेंट वगैरे ते असेल सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. ओके चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. भावना 3 स्टेपमध्ये पासवर्ड मी बोलून सांगणार आहे, कुठे पण असू शकतो, लक्षात ठेवा. ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता इमेज साईज दाखवून देतो तुम्हाला. इमेज साईज बघू शकता इंचेसमध्ये ठेवलेली आपण 10 आणि हाईट आहे 7.5 म्हणजे 7.5 आणि रेझोल्युशन 300. ज्याची DPI एकदम हाय क्वालिटी असते, लक्षात ठेवा. ओके ओके करायचं आहे किंवा कॅन्सल पण करू शकता, मी ऑलरेडी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, 2 बॅकग्राऊंड. इथे बघू शकता याची ऑपोजिटी किती ठेवलेली आहे भावना, 15 ठेवली. इथे दिसेल ऑपोजिटी, याच्या पूर्ण प्रॉपर्टीचा जो पूर्ण बार आहे ओके तो तुम्हाला इथे प्रॉपर्टीचा दिसून येतो. ओके हे आपण काय केलेलं आहे सिंपली, त्या पिक्सल लॅबमध्ये पण तुम्हाला डिझाईन येणार आहेत, लक्षात ठेवा. त्यासाठी व्हिडिओला आपल्या नक्कीच लाईक करून ठेवा. ओके त्याच्यानंतर इथे बघतो त्याला लॉक करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे काय केलेलं भावना, शेप घेतलेलं आहे. ओके आता तुम्हाला जे फोटोशॉप युजर आहे, जे नवीन युजर असतील ओके त्यांना आता असा शेप कसा बनवायचा भावना प्रश्न पडला असेल. ओके तसा हा जो शेप आहे कसा बनवायचा दाखवून देतो तुम्हाला. ओके इथे हा टूल बार आहे, लक्षात ठेवा. इकडे बघा लेफ्ट साईडला. ओके टूल बारमध्ये हा पेन टूल आहे. ओके पेन टूल घ्यायचा सिंपल इथे आणि ते वरती पाथ येईल. ओके त्या पाथला क्लिक करून इथे शेपमध्ये कन्वर्ट करायचं. शेपमध्ये केल्याच्यानंतर माऊसने लेफ्ट क्लिक तिथे डॉट करायचा, एक इथे डॉट, एक इथे, असे 4. जसं तुम्हाला 4 ओके 4च्या 4 डॉट मिळवायचे भावना, पूर्ण बॉक्स होऊन जाईल, काय पण होईल. ओके फक्त लक्षात ठेवा बाहेर झाले पाहिजे, जो आपला कॅनव्हास असणार आहे त्याच्या बाहेर. ओके त्याच्यानंतर जो पेन टूल आहे त्याच्यावरती जायचं, राईट क्लिक करायचं, 3 नंबरचा ऑप्शन आहे कन्वर्ट पेन टूल. ओके तर हा जो पेन टूल आहे त्याला काय करायचं, सिंपल इथे लेफ्ट क्लिकने आतमध्ये ओढायचं, सेम इथून बाहेर ओढायचं. ओके बघू शकता तुमच्यासमोर शेप करून दाखवलेलं आहे. ओके दिसायचं स्क्रीनवरती. ओके मी डिलीट करतो. त्यानंतर पुढे येतोय, पुढे याच्यानंतर सेम हा शेप तुम्हाला इथे आता दिसतोय. ओके सेम शेपला आपण काय केलेलं आहे, त्याच्यावरती एक फोटो घेतलेला आहे. इथे दिसायचं, मी कंट्रोल जे करतो जसं की बाहेर येऊन जाईल. ओके मी कंट्रोल जे केलेलं आहे इथे दिसायचं तुम्हाला. ओके इथे बघू शकता हा पूर्ण फोटो आपण जसा त्यांनी पाठवलेला, जसा कस्टमरनी रिक्वायर्ड होती ओके तसा पाठवलेला फोटो आपण सिंपल इथे घेतलेला आहे. ओके त्याला राईट क्लिक करून आपण काय केलेलं आहे, क्लिपिंग मास्क. ओके तर काय झालं, हा जो क्लिपिंग मास्क झालेला आहे तो बरोबर त्या शेपमध्ये झालेला आहे. ओके त्या शेपवरतीच आपण ठेवून क्लिपिंग मास्क केली आणि दोघांना सिलेक्ट करून लॉक करून टाकायचं. ओके तर भाऊ पहिला पासवर्ड आहे 92. ओके पुढे येते, पुढे याच्यानंतर एवढं सर्व झालेलं आहे. आता आपण नावाला सुरुवात करणार. ओके जे काय नाव वगैरे असणार आहे टायपिंग करायला. इथे बघू शकता सूरज. ओके हा जो फॉन्ट आहे इन्फिनिटी 9 नंबरचा फॉन्ट आहे. इन्फिनिटीचे एकदम ट्रेंडिंग फॉन्ट आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आलेले आहेत, जाऊन तुम्ही पाहू शकता. ओके सर्व तुम्हाला अलाइनमेंट दिसून येतील त्याचे, कसे कसे एकदम ॲट्रॅक्टिव्ह फॉन्ट आहेत. ओके त्याला आपण काय केलेलं आहे, सेम क्लिपिंग मास्क, जसं तुम्हाला मी आता सांगितलं शेपला हा फोटो कसा क्लिपिंग मास्क मारलेला आहे सेम त्याच इथे इथे बघू शकता. याला आपण इफेक्ट्स वगैरे बिलीव वगैरे इम्बोस वगैरे जे काय मारलेलं आहे. ओके जर तुम्हाला आता मी हाईड केला, ओके हाईड केलं तर सिंपल व्हाईटमध्ये आहे. ओके सिंपल क्लिक करतो, कलरवरती जातो इथे बघू शकता. ओके एकदम येऊन झालं, बघू शकता तुमच्यासमोर एकदम ज्या कलरवरती मी क्लिक केलं तोच कलर इथे लागू झालेला. ओके सेम तसंच करायचं आहे. सिंपल इथे आपण काय केलेलं याला क्लिपिंग मास्क केली आहे तर क्लिपिंग मास्क ऑन करायचे. तसे कलरवरती क्लिक करा, तुम्हाला सर्व बनवलेली PSD फाईल भेटून जाणार आहे. ओके फक्त तुम्हाला काय करायचं, पासवर्ड टाकायचं आणि अनझिप करून घ्यायचे. ओके लक्षात ठेवा पासवर्ड 3 स्टेपमध्ये असतो भावानो. व्हिडिओ म्यूट करून बघू नका, व्हिडिओ म्यूट करून जर बघितले तुम्हाला पासवर्ड भेटणार नाही. ओके इथे बघू शकता चौकाची, इथे बघू शकता हा जो फॉन्ट आहे भावना, आता हे तुम्ही म्हणाल हे कोणता फॉन्ट आहे. ओके हा फॉन्ट आहे जसं आपण इंस्टाग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती जे टायपिंग करतो सेम त्या टायपिंगमध्ये मटेरियल त्यांच्याकडून घ्यायचं म्हणून. ओके सिंपल टाईप करायचं, साधे देवनागरी फॉन्ट आहेत. ओके सेम कॉपी करायचं जसं आपण कीबोर्डवरती मराठीमध्ये टायपिंग करतो. ओके ते कॉपी केल्यानंतर इथे पेस्ट करायचं. ओके ह्या नावाचा हा फॉन्ट म्हणजे बालू नावाचा फॉन्ट आहे. ओके इथे फॉन्टवरती जाऊन मी क्लिक करून दाखवतो तुम्हाला. इथे बघू शकता बालू, या बालूच्या फॉन्टमध्ये काय आहेत, रेग्युलर. ओके रेग्युलरमध्ये बघू शकता किती याचे पूर्ण व्हॅरायटीज आहेत, एकदम रेग्युलर, मीडियम, सेम बोल्ड, बोल्ड, ओके एक्स्ट्रा बोल्ड जे काय असेल ते. ओके सर्व तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. ओके तर भाऊ ना जास्त व्हिडिओ आपल्याला मोठा करायचा नाही, जे जे काही सर्व झालेलं आहे सर्व तुम्हाला मी दाखवून देतो. ओके त्याच्यानंतर पुढे येतोय, पुढे याच्यानंतर इथे बघू शकता वरती आपले लाडके गणपती बाप्पांचा खतरनाक असा काय घेतलेला आपण PNG. ओके सर्व अनलॉक असणार आहेत, लक्षात ठेवा. सर्व एडिटेबल PSD फाईल, जे एवढे इफेक्ट वगैरे जेवढे मारलेले असतात सर्व तुम्हाला मी ते ऑन करून दाखवते, लक्षात ठेवा. ओके असं नाही की भावना तुम्हाला आता थंबनेलला एक दाखवलं आणि पत्रिकेमध्ये एक, असं नाही भावना. ओके जे तुम्हाला थंबनेलला दिसते तेच भावना तुम्हाला मी पत्रिकेमध्ये प्रोव्हाइड करतो. ओके ही भावना शुभविवाहाची PNG आहे. ओके आहे तसेच घ्यायचे जसे आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहे. ओके तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जशी PNG आहे पासवर्ड टाकून अनझिप करायचं. ओके तर दुसरा पासवर्ड आहे भावनो
95. ओके. त्याच्यानंतर पुढे येतोय हा जी पेन जी आपण घेतलेली आहे ओके, तिला तशी ठेवून द्या. ठेवल्याच्यानंतर पुढे यायचं आहे, त्याच्या खाली आपण लिहिणार आहोत जे काय स्थळ नाही सॉरी, आपण शुभवेळाची जी काही तारीख वगैरे डेट काय असेल ते आपण इथे लिहायचे. दिसत असेल तुम्हाला ओके. रविवार दिनांक 28/4 जे काय असेल ते ओके. सेम फॉन्ट वापरलेला आहे, फक्त याची काय केलेलं आपण व्हेरायटीज कमी केलेला. हा रेग्युलर फॉन्ट आहे, हा थोडा बोल्डमध्ये आहे ओके. सेम फॉन्ट आहे, तुम्हाला मी सांगत आलो प्रत्येक व्हिडिओमध्ये ओके. त्याच्यानंतर पुढे येतो. पुढ्याच्यानंतर एवढं सर्व झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण खाली काय करणार आहे, स्थळ, विवाह स्थळ आणि जे काय हळदी समारंभ जे जे काय असेल, जशी रिक्वायरमेंट असेल ओके कस्टमरची, तशी इथे तुम्ही एडिटिंग वगैरे सर्व करू शकता ओके. जे जे काय यूज केलेले आपण सर्व तुम्हाला ओपन करून दाखवते. PSD फाईलमध्ये तुम्हाला भेटून जाईल सर्व एडिटेबल ओके. फक्त तुम्ही कस्टमरची जी काय येईल रिक्वायरमेंट ते घेऊन फक्त इथे चेंजेस करायचे आहेत ओके. समस्त थोरात परिवार. जर हे तुम्हाला फॉन्ट पाहिजे असतील, हे फॉन्ट पाहून आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेला व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. टॉप 50+ मराठी देवनागरी फॉन्ट असा व्हिडिओ असेल ओके. त्या व्हिडिओची वाटल्यास मी आपली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला देऊन टाकेन ओके. तर जास्त व्हिडिओ पाहून मोठा नाही बघू शकता, एकदम जशीच्या तशी तुम्हाला मी थंबनेलला प्रोव्हाइड केले. सेम डिझाईन तीच आपण इथे एडिट केलेलं ओके. इथे बघू शकता ससने निमंत्रण, हे पण तुम्ही एडिट वगैरे करू शकता ओके. एकदम नाथ कलर. आता तुम्हाला दाखवतो मी. आता हा जो फोटो आहे ओके, त्या फोटोला आपण चेंजेस करून दुसरा फोटो इथे लावूया ओके. सेम याच्यावरती लेअर क्लिक केली मी, तिला खाली घेऊन येतो ओके. खाली घेऊन आले, फाईलमध्ये जातो, एक सिंपल इथे मी इमेज घेऊन येतो ओके. ते इथे आता तुम्हाला दाखवण्यासाठी फोटो ओके, हा घेतलेला सिंपल ड्रॅगन अँड ड्रॉप केलेला इथे ओके. इथे आला आहे फोटो. मी हा बॉक्स काय केला होता, क्लिपिंग मागच्या जागेवरती सेट केलेला ओके. त्या कारणाने काय होते म्हणून आपण याला वरती घेऊन येऊ ओके. वरती आला आहे फॉन्ट बघू शकता, हां आलेलं आहे ओके वरती. सेम त्याला आपण काय करूया, त्या जागेवर जिथे आहे Ctrl+Z करून इथे आपण सिलेक्ट करूया ओके. सेम बॅक जिथून आपण घेतलेला होता शेपच्या वरती ओके, ते टाकूया. बघू शकता एकदम जसंच्या तसं तुम्हाला मी आता तुमच्यासमोर करून दाखवलं ओके. एक बॅकग्राऊंड दुसराचा फोटो घेऊन ओके. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला मी सांगितलेले आहेत ओके. तर नक्कीच आशा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व समजलं असेल ओके. तर भावांनो तिसरा पासवर्ड आहे 4040 ओके. व्हिडिओमध्ये भावांनो पासवर्ड 3 स्टेपमध्ये 6 अंकीमध्ये असतात, लक्षात ठेवा ओके. तर भावांनो ही PSD फाईल तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ओके. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या नवनवीन डिझाईनसाठी व लग्नपत्रिका व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व कॉन्टॅक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. किंवा ऑर्डरसाठी पण तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट करू शकता ओके. धन्यवाद.